दाधीज दायमा समाज सोलापूर यांच्या वतीने दिनांक 20 ते 26 डिसेंबर दरम्यान माहेश्वरी सांस्कृतिक भवन तुळजापूर वेस्ट सोलापूर येथे श्रीमद भागवत कथाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक कार्यक्रमात वरंगल निवासी परमपूज्य आचार्य पवनकुमारजी मलोदिया यांच्या सुमधुर वाणीमधून श्रीमद भागवत कथेचे रसाळ प्रवचन होणार असल्याची माहिती दाधीज समाजाचे अध्यक्ष भरत काकडा यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत समाजाचे उपाध्यक्ष पुष्करजी व्यास, विजय इटोदिया, विठ्ठल दायमा, नवनीत पापाशेठ डोबा आदी मान्यवर उपस्थित होते। या श्रीमद भागवत कथेत श्रीमद भागवत महात्म्य, भक्ती ज्ञान वैराग्याची स्थापना, गोकर्ण उपाख्यान, कथा प्रारंभ, श्री सूत शौनाक संवाद, नारदजींचे पूर्वचरित्र, भीष्मस्तुती, राजा परीक्षितांचा जन्म, शुक परीक्षित संवाद, कपिल उपाख्यान, सती चरित्र, ध्रुव चरित्र, जड भरत चरित्र, आजी मिलोपाख्यान, श्री नृसिंह अवतार, गजेंद्र मोक्ष, समुद्र मंथन, वामन अवतार कथा, श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि नंदोत्सव, पूतना उद्धार, बाललीला, गोवर्धन लीला, कंसवध, उद्धव चरित्र, श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह, द्वारका लीला, सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष तसेच श्रीमद भागवत कथा समारोप असे विविध धार्मिक प्रसंग उलगडले जाणार आहेत। या पवित्र कथा सोहळ्याचा लाभ समस्त भागवत प्रेमी आणि भाविकांनी घ्यावा असे आवाहन दाधीज समाजाचे अध्यक्ष भरत काकडा यांनी केले आहे। सोलापूर दाधीज समाज संस्था, दाधीज समाज म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या वेळेला राक्षसाचा वध करण्यासाठी दधीच ऋषींनी आपले अस्थिदान देऊन वज्रचं हे केलं, तर त्यांचे वंशज आम्ही दाधीज समाज हा मानला जातो। सोलापुरात 150 वर्षापासून हा समाज आहे आणि गेली 110-15 वर्षापासून आम्ही दाधीज जयंती साजरी करतो आणि आमची कुलदेवी माता दधिमती माताचा उत्सव 10 दिवस साजरा करत असतो। या अनुषंगाने या वर्षी पहिल्यांदाच दाधीज समाजातर्फे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ हा एक मोठा कार्यक्रम आम्ही माहेश्वरी सांस्कृतिक भवन तुळजापूर येथे 20 तारखेला सुरू करून, म्हणजे 20 तारखेला हा ज्ञान यज्ञ सप्ताह सुरू होईल आणि 26 तारखेपर्यंत हा ज्ञान यज्ञ सप्ताह चालणार आहे। यामध्ये प्रसिद्ध भागवतकार पंडित पवनकुमारजी मलोदिया, वरंगल निवासी, यांच्या सुमधुर वाणीतून ही भागवत रूपी गंगा आमच्या दारी येणार आहे आणि आम्ही सगळेजण या भागवत कथेमध्ये उपस्थित राहणार आहोत। तर मी सर्व सोलापूरवासियांना एक निवेदन करू इच्छितो आमच्या दाधीज समाजातर्फे की आपण सर्वजण या सोलापूर दाधीज समाजाच्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञमध्ये सर्वजण येऊन या ठिकाणी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा अशी मी सोलापूरवासियांना विनंती करतो। धन्यवाद।